हॅलो हाय नमस्कार राम राम मंडळी। तर आज आपण बघूया म्हणजे माझं घर कसं आहे आणि घर म्हणजे घराची टूर तुम्हाला करणार आहे। म्हणजे घर हॉल किचन बेडरूम ते सगळं म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे खरं तर आमचं म्हणजे ते भाड्याचं घर आहे, पण तरी पण मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करते की माझं किचन नंतर बेडरूम हॉल नंतर दरवाजा वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। गॅलऱ्या वगैरे आम्ही काल परवाच पाऊस भरपूर चालू होता ना, तर गॅलरी साफ वगैरे करून घेतल्यात आणि मी तुम्हाला दाखवते आता म्हणजे घर कसं आहे। आणि घरात जरा लहान बाळं असल्यामुळं ना थोडंसं तुम्ही पण समजून घ्या, कपडे वगैरे इकडं तिकडं सगळ्या गोष्टी इकडं तिकडं पडलेल्या आहेत। तर मग त्यामुळं लहान बाळ म्हणजे माझा एक मोठा मुलगा आहे तो 5 वर्षाचा आहे आणि छोटा मुलगा आहे तो 3 महिन्याचा आहे आणि सगळं मीच सगळं बघते। त्या मुलांचं दोघांचं वगैरे घरातलं वगैरे सगळं मीच एकटीच करते। बाळाच्या आंघोळ मालिश वगैरे सगळं मलाच करायला लागतं। तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कुठे कपडे वगैरे काही म्हणजे पसारा वगैरे दिसला तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या। आणि चला तुम्हाला मी आता दाखवते माझं घर कसं आहे। आणि थोडंसं कसं आहे आता लहान मुलं म्हटल्यानंतर थोडं सगळ्या गोष्टी इकडं तिकडं थोडंसं सगळ्या गोष्टींमध्ये पसारा वगैरे थोडा तर असणारच आहे। तर चला आता मी तुम्हाला दाखवते घर कसं आहे ते, कारण आता नवीन सुरुवात आहे। यूट्यूबला आपण सुरुवात केलेली आहे व्हिडिओ टाकायला आणि मी तुम्हाला म्हणजे बरेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर। तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांच्यासाठी धन्यवाद आहे खरं तर। आणि जे नवीन असतील ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मी तुम्हाला आज आमची रूम दाखवते। म्हणजे भाड्यानीच आहे पण ठीक आहे, आता आम्ही इथं राहतो म्हणजे हे आमचं घरच आहे। तर तुम्हाला घर दाखवते आमचं कसं आहे ते, घराची टूर करून दाखवते तुम्हाला कसं आहे ते। आता चला तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे घराच्या दरवाजापासून मी तुम्हाला सुरुवात करते की हॉल किचन आणि बेडरूम। तर चला बघूया आपण। तर आता आपण हॉलमध्ये आलोय आणि हा आमचा दरवाजा आहे। हा दरवाजा आहे तर छत्री लक्षात राहत नाही न्यायला, तर पोराचं कार्टून वगैरे चाललेलं आहे त्याचं त्यांनी लावलेलं आहे थोडंसं। तर छत्री आम्हाला लक्षात राहत नाही बाहेर जाताना, कारण जास्त करून मी बाहेर जात नाही कुठे मुलं असल्यामुळं लहान वगैरे, तर त्यामुळे छत्री इथंच अडकवून ठेवलेली असते आणि यांना कामावर वगैरे जायला रेनकोट आहे। तर बघा तुम्हाला सांगते हा दरवाजा आहे। तर आम्ही आमच्या दरवाजाला म्हणजे 5-6 कड्या असल्यासारख्या आहेत, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही। ही 1-2 हे 2 डबल लॉक आहे ना, त्यामुळे 4-5 लॉक आहेत। तर हा दरवाजा आहे आणि इथंच आमच्या चाव्या वगैरे आम्ही अडकवतो, काही महत्त्वाचं असेल पटकन नेण्यासारखं तर इथं अडकवलेलं आहे। इथं पण महत्त्वाचा म्हणजे कॅलेंडर वगैरे अडकवलेलं आहे, इथं बोर्ड आहे। नंतर इथं बघू शकता तुम्ही टी व्ही सध्या चालू आहे, आता काय ते चालू आहे। नंतर तुम्हाला सांगते आता एक मेन मुद्दा म्हणजे असा आहे की आम्ही आमचं जे काय धान्य वगैरे आहे ना ते हॉलमध्येच ठेवलेलं आहे, कारण पावसाळा चालू असला ना की इकडं जास्त ऊन पडत नाही आणि त्यामुळं किचनमध्ये ठेवलं ना ते जास्त असं दमकरल्यासारखं होऊन जातं। त्यामुळे थोडंसं मोकळ्या हवेत असावं म्हणून आम्ही ते हॉलमध्येच ठेवलेलं आहे। तर ते इथंच एका कोपऱ्यात सगळं ठेवलेलं आहे आणि किराणा वगैरे आणलेलं तर पण त्यातला पण निम्म हे। तर इकडं तुम्ही बघू शकता इकडं जागा आहे ना, तर इथं ते सोफ्याच्या 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, कारण जास्त हॉल असा लांबीला मोठा नसल्यामुळं इथं 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत। आणि ह्याचा मोठा जो सोफा असतो ना तो जरा खराब झालेला आहे, म्हणून तो सोफा आम्ही ठेवला आहे ॲक्च्युली इथं टीव्हीच्या इथं। म्हणजे तिथं कसं पोरांची खेळणी वगैरे नंतर ते बास्केटमध्ये लहान पोरांची म्हणजे पोराची माझ्या खेळणी वगैरे आहेत आणि इथं तो जरा खराब झाल्यामुळं ना त्याला एका साईडलाच ठेवून दिला आहे। आम्ही काही तो वापरत नाही आहे जास्त करून, त्याच्यामुळं ते खेळणी वगैरे सगळं काय थोडंफार सामान ठेवायसाठी तो इथं ठेवला आहे। आणि तुम्ही बघू शकता लहानाला पण आता इथं आणून टाकला आहे, तो जरा रडत होता ना म्हणून इथं आणून टाकलेला आहे। तर चला आता तुम्हाला मी गॅलरी दाखवते। गॅलरीत थोडंसं सामान आहे, कारण आम्ही 2च गॅलऱ्या साफ केल्यात, ही गॅलरी साफ करायची राहिलेली आहे आणि पावसामुळे वगैरे पोरांमुळे एवढं नाही लक्ष देत आहे।
तर तुम्हाला दाखवते. त्याची गॅलरी पण छोटीच आहे, एवढं काही नाही. चपला वगैरे त्याच्यात आहेत, ते कपडे वगैरे सुकत टाकलेले आहेत. आणि गॅलरी आता तुम्ही बघितलेली आहे. आता आपण किचन बघूया. तर किचनमध्ये आता हे बघा, इथं काहीतरी थोडंसं आपलं म्हणून इथं लावलेलं आहे. तर किचन बघूया आपण आता. इकडं आतमध्ये जायला जागा आहे ना, तर आता इथं किचन. आता काय आहे ना, स्वतःचं नसल्यामुळं म्हणजे स्वतःची रूम नसल्यामुळं ना, भाड्याने असल्यामुळं आम्हाला कुठं खिळं ठोकायला किंवा कुठं काय करायला काय परमिशन नाही आहे. त्यामुळं ना ज्या गोष्टी म्हणजे जसं आहे ना तसं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. तर इथं त्यांनी ऑलरेडी अगोदरच ते काचा वगैरे लावलेले होत्या ना, तर त्याच्यावर आपले छोटे मोठे ते डबे वगैरे मिठाचं वगैरे ते असतं ते ठेवलेलं आहे. तर बघा माझं किचन बघू शकता तुम्ही, गॅस वगैरे. तर आम्ही फिल्टर, लहान बाळा असल्यामुळं आता जरा थोडे दिवस प्रॉब्लेम येत होता, त्यामुळं आम्ही फिल्टर लावून घेतला. कारण फिल्टर म्हणजे पाणी विकत घेणं पण आम्हाला जास्त दिवस जात नव्हतं, आणि विकत घेणं किती दिवस विकत घेणार ना, म्हणून आम्ही ह्याच वर्षी फिल्टर लावून घेतला आहे. त्यामुळं तर बघा हे किचन आहे. किचन इथं गॅस वगैरे, इथं भांड्यांचं रॅक आहे, छोटंसं आहे, पण आम्ही खालीच ठेवलं आहे. कारण जसं म्हणलं की आम्हाला खिळं वगैरे मारायला परमिशन नाही ना, तसं वरती आम्ही ठेवू शकत नाही ना, त्यामुळं ते खालीच ठेवलेलं आहे. छोटंच आहे रॅक, त्याच्या खाली डबे वगैरे बसले असते, पण ठीक आहे, खालीच ठेवलं आहे. आणि ओके, किचनमध्ये हे बघा. आणि तुम्ही बघू शकता तिथंच देवघर ठेवलेलं आहे. तर माझी पोरं देवाच्या तिथं जात नाहीत, आणि जास्त करून म्हणजे म्हणून खालीच ठेवलेलं आहे. जास्त करून मुलगा काय हात लावत नाही, कधीतरी जातो, पण ठीक आहे, इट्स ओके, काय नाही. आणि इथं हा फ्रीज, मग बाहेर जायला तो दरवाजा आहे. तुम्हाला मी गॅलरी दाखवते, किचनची गॅलरी दाखवते. तर हे बघा, बघू शकता किचनची गॅलरी. किचनच्या गॅलरी म्हणजे छोटीच आहे. आणि हा आमचा किचनच्या गॅलरीचा समोरचा स्पेस आहे. तर तुम्ही किचनची गॅलरी बघितली. अजूनही मी कधीतरी एका दिवशी मी तुम्हाला दाखवीन किचनची गॅलरी चांगली व्यवस्थितमध्ये. तर आता आपण बघूया बेडरूम कसं आहे. आता हे मधला स्पेस आहे. तर इथं बेसिन आहे हात धुवायला, आणि हे बाथरूम आहे, आणि इकडं टॉयलेट आहे. आणि आम्हाला म्हणजे वन BHKच लागतो, कारण मुलं वगैरे असल्यामुळं, लहान बाळही असल्यामुळं ना, आम्ही 1 BHK रूमच घेतलेला आहे. थोडं भाडं जास्त जाय नका गेलं तर, पण तरी पण आम्ही 1 BHKच घेतलेला आहे. आता हे बेडरूम आहे. तर हा बघा, ह्याची मस्ती कशी चाललेली आहे. याला पण व्हिडिओ काढायला खूप आवडतात बरं का. आणि हाच खरं तर आत्ता आमचा सध्या हाच कॅमेरामन आहे, फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढायला. तर तुम्हाला कधीतरी ते कॅमेरामनची पण स्टोरी मी तुम्हाला सांगेन नक्की. तर आता बघू शकता तुम्ही, आपण बेडरूममध्ये आलोय. तर हे आमचं कपाट आहे. म्हणजे मला जे लग्नात कपाट दिलं होतं ना, ते आमचं कपाट खूप मोठं होतं, म्हणून मी ते अगोदरच देऊन टाकलं. आणि मग नंतर कपडे ठेवायला प्रॉब्लेम यायला लागला वगैरे, म्हणूनही आम्ही नंतर कपाट आत्ता ह्या रूममध्ये आल्यानंतर आम्ही विकत घेतलं. आणि आहे आपलं थोडं छोटंसंच आहे आणि साधंच आहे, पण ठीक आहे, ॲडजस्ट होतात कपडे वगैरे सगळे, त्यामुळं छोटंच घेतलं. कारण नंतर शिफ्टिंगला वगैरे पण प्रॉब्लेम येतो, त्यामुळे छोटंच घेतलं. तर आता इथं बघू शकता तुम्ही, इथं ही माझी मशीन आहे, शिलाई मशीन आहे ॲक्च्युली खरं तर, पण ना ती खराब म्हणजे थोडीशी चालत नाही आहे, खराब झाली आहे तिची शिलाई काही येत नाही, त्यामुळे इथंच ठेवून दिली आहे. आणि लहान बाळ पण घरात असल्यामुळं मला पण एवढा काही वेळ मिळत नाही, त्यामुळं मी इथंच ठेवून दिली. कारण म्हटलं आपल्याला इतका वेळ तर मिळत नाही, आणि वेळ मिळत नाही त्यामुळं चालू पण नाही अजून केली, आणि चालू करायला पण वेळ नाही कोणाला, त्यामुळे ती चालूच नाही केलेली. तर तुम्ही बघू शकता ती शिलाई मशीन झाली. आता आमचा हा बेड आहे. तर हा बेड आहे ना, तर तो रूम मालकाचाच बेड आहे. त्यांनी अगोदरच त्यांच्या रूममध्ये घेतलेला होता, रूममध्येच अगोदरच बनवून घेतलेला होता. आणि मग आमचा बेड आम्ही दिलाय, म्हणजे ठेवायला दिलाय एक जणांकडे, त्यामुळं हाच बेड आम्ही सध्या वापरतो. आणि हा बेड मोठा असल्यामुळे आम्हाला चौघांना आरामशीर झोपायला पुरतो. तर तुम्हाला दाखवते आता. हा ड्रेसिंग टेबल आहे. हा ड्रेसिंग टेबल ना, तो
म्हणजे माझ्या लग्नातच दिलेला आहे, लग्नामध्ये तो आलेला आहे ही. मग तो पण आता जरा थोडा खराब झाला आहे, कारण पावसाळ्यात तिकडं पाऊस खूप असतो आणि थोडंसं आता लग्नाला पण खूप वर्ष झाल्यामुळं ना तो थोडासा वाकल्यासारखा झाला आहे. आता त्याला पण थोडे दिवस वापरायचा आणि तो पण त्याला पण रिटायर करायला लागेल. तर आता तुम्ही बघू शकता हा ड्रेसिंग टेबल आहे वगैरे. आता तुम्हाला दाखवते आमची गॅलरी, बेडरूमची गॅलरी. म्हणजे इकडं कसं आहे माहिती आहे का, ह्या फ्लॅटनं म्हणजे आम्ही आता इकडं नवीन रूम आहेत ना तिकडं राहायला आलो ना, तर नवीन रूम बांधता येते, इकडं चालू आहे बांधकाम वगैरे. तर तिकडं त्याच एरियात घेतलं, इकडं शांतता आहे भरपूर वगैरे, म्हणून आम्ही इकडंच रूम घेतला. आणि तुम्हाला सांगते इकडं असं आहे की तिन्ही म्हणजे हॉल, बेडरूम, किचन त्या तिन्हींना पण गॅलरी आहे. म्हणजे छोटी छोटीच आहे पण तिन्ही पण याला गॅलरी आहे. तर तुम्हाला आता बेडरूमची गॅलरी दाखवते मी. आता बेडरूमच्या गॅलरीमध्ये आज काय झालं माहिती आहे का, थोडासा 2-3 दिवस पाऊस असल्यामुळं ना, हे बघ 2-3 दिवस ना पाऊस असल्यामुळं कपडे वाळले नाहीत किंवा सुकले नाहीत. तर त्यामुळं आज कपडे जरासे बाहेरच टाकले ते करायला सुकायला जरासं. तर हा बघा, तर बघू शकता तुम्ही इथे ही गॅलरी आहे आणि हा आमचा स्पेस आहे इकडचा. तर बघा आमच्या समोरचा एरिया वगैरे कसा आहे काय. आणि ही आमची बेडरूमची गॅलरी आहे. आणि इकडंच आम्ही फोटो वगैरे काढतो, पण आत्ता स्टँड ठेवल्यामुळं तुम्हाला काही नीट व्यवस्थित दाखवता येत नाही आहे, कपड्याचं स्टँड ठेवल्यामुळं. तर असं आहे आमचं घर. तर आता आम्ही भाड्याने राहतो, सध्या भाड्यानेच राहतो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं घर वगैरे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्याकडे लहान 2 बाळ आहेत. म्हणजे ते मोठा पण 5 वर्षाचा आहे, म्हणजे तो काही इतका मोठा झाला आहे असं नाही आहे, तो पण लहानच आहे. त्याची पण आता शाळा आहे, त्याचं पण शाळेचं बघायला लागतं. नंतर बारक्याचं आंघोळ सगळं म्हणजे मी बघते, घरातलं स्वयंपाक पाणी सगळं मी बघते ना, त्यामुळे जरा वेळ पण नाही भेटत. आणि थोडासा वेळ तरी पण काढावा लागतो. तो झोपला वगैरे तरी पण लगेच कारण लहान बाळाचं कसं असतं, कधी झोपतात, कधी उठतात, कधी पण त्यांचं काही पण होतं. म्हणजे कधी रडायला लागतात, मध्ये झोप येतात, कधी उठतात, कधी काय होतं. म्हणजे हे व्हिडिओ काढता पण मला कधी ना सगळं ठेवून त्याला घ्यावं लागतं आणि त्याला अगोदर शांत करायचा आणि मग नंतर मला व्हिडिओ काढायला घेतले. पण तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि तुम्हाला आमचं घर कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जरी भाड्याचं घर असलं ना तरी पण आम्ही घर म्हणजे छान पद्धतीनं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कुठं तरी पण एवढी लहान मुलं असली ना तरी पण कुठं एवढा इतका पसारा नसतो वगैरे काही. कारण मला पहिल्यापासून सवयच आहे की सगळं व्यवस्थित आवरून ठेवायचं सगळं आणि मगच काय असेल ते बघायचं. आणि कसं आहे ना, दिवसभर मी खरंच कामातच असते, पण तरी पण मी माझ्या स्वतःमध्ये काहीतरी छंद आहे, स्वतःमधलं काहीतरी आपल्याला काहीतरी करायचं आहे, म्हणून मी ही सुरुवात नवीन केलेली आहे. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एवढंच म्हणू शकते की धन्यवाद. आपल्याला सपोर्ट करा आणि आपल्याला म्हणजे खूप आपला मोठा चॅनल करायचा आहे. आणि अजून काय बोलणार मी, कारण खूप बोलले. असं कंटिन्यू फोनमध्ये बघून बोलणं हे मी फर्स्ट टाईम एवढा वेळ बोलणं हे पहिल्यांदा केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं घर कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.